तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंनी केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन दिलं। तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी त्यांनी केली। लोकभावनेचा आदर ठेवून निर्णय घेण्याची भूपेंद्र यादवांना विनंती करण्यात आली आहे। यावर माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादव यांनी आश्वासन दिलंय। संतांना तपोवनामध्ये जागा मिळावी म्हणून जी 1700 वृक्षांची तोड केली जाते, हे अनेक वर्षापूर्वीची वृक्ष आहे आणि ती तोडली जाऊ नये यासाठी सगळे नाशिककरांनी जे आंदोलन छेडलंय, ही भावना वनमंत्र्यापर्यंत पोहोचून, कारण ही संपत्ती आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची। आपण बघतोय निसर्गाचा समतोल बिघडलाय आणि त्यामुळे प्रचंड पाऊस होतोय, तापमानामध्ये प्रचंड वाढ होते आणि ती होऊ नये ही नाशिककरांची भावना मी वनमंत्र्यापर्यंत पोहोचवली। वनमंत्र्यांनी याची चौकशी करून याच्यावरती मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय। तपोवन वृक्षतोडीच्या विरोधामध्ये मनसे आंदोलन करणार आहे। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेकडनं निषेध नोंदवला जाणार आहे। निषेध नोंदवण्यासाठी सर्व कलाकार देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। तपोवनातील कमानीजवळ शनिवारी सकाळी 9:30 वाजता आंदोलन होणार आहे। पार्थ पवार यांना अटक व्हावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अंबादास दानवेंनी ही मागणी केली। तेजवान यांची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातुरमातुर कारवाई असल्याचं त्यांनी म्हटलं। तर माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातुरमातुर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे। अजून 1% वाल्याला करायची का 99% वाल्याला करायची? कारण 1% वाल्याला केलं तर 99% वाल्याला 100% करावी लागेल आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही। ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे। तर एफआयआर मध्ये पार्थ पवार यांचं नाव आलं तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असं दमानिया म्हणाल्यात। तर विरोधकांचा दादांना टार्गेट करण्याचा अजेंडाच आहे अशी प्रतिक्रिया यावर रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। दमानिया आणि दानवेंनी एकत्र बसून काय म्हणायचं ते ठरवा असं चाकणकर यांनी म्हटलंय। या घटनेला जर एफआयआर मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते। अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे। पण आत्ताच्या घटनेला तेच अजित पवार निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही, कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही। पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं। हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। तो त्यांचा अजेंडा आहे। अंजली दमन यांना काय सांगायचं ते त्यांनी अंबादास दानवेंशी बोलावं। अंबादास दानवेंना काय म्हणायचं त्यांनी एकत्र बसून चर्चा करावी, कारण की त्यांची विधानं फार वेगवेगळी आहेत। जय पवारांच्या लग्नानंतर दिग्विजय पाटील चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे। दिग्विजय पाटील जय पवारांच्या लग्नानंतर पुन्हा चौकशीला सामोरं जाणार आहे। दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना जबाबात ही माहिती दिली आहे। दिग्विजय पाटलांनी पुणे पोलिसांना जय पवारांच्या लग्नाचं कारण दिलंय। परंतु आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय, त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय। 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही, चौकशा होत नाहीत, तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे। पण गेलेत ते आता, हाही फॅक्ट आहे। म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे, तरच हे सगळं बदलेल।